फ्रेंड्स, आम्ही निघालो आहे हिमाचल प्रदेशला. शिमला, मनाली, आग्रा हा आमचा प्लॅन आहे. मुंबई एअरपोर्टवरून एअर इंडियाची आमची ही फ्लाईट आहे. दिल्लीला पहिल्यांदाच जात आहे, त्याची एक वेगळी एक्साइटमेंट आहे. सकाळचीच फ्लाईट असल्यामुळे वेदर खूप छान मिळालं आहे. दिल्ली दिसत आहे आपल्याला. आता लवकरच आम्ही लँड करू. दिल्ली एअरपोर्टवरून आता आम्ही निघत आहोत. आमची कार वेटिंग आहे बाहेर. आम्ही बाय रोड हरियाणा रूटनी शिमलाला निघालेलो आहे. ड्रायव्हरसोबत पुढे गप्पा मारत, चौकशी करत आरामात प्रवास चालू आहे. सकाळी पहाटे लवकर उठल्यामुळे विमानाचा पण प्रवास झाला आहे, त्याच्यामुळे हलकंसं स्लिपी मोड आहे. त्याच्यामुळे आरामात रस्त्याची मजा घेत घेत जात आहे. एक्सप्रेसवे भरपूर मोठा आहे, छान आहे. इट वॉज अ गुड राईड. पण आम्हाला व्हेजच हॉटेल्स मिळत होते दिल्लीभर सगळीकडे. आता हरियाणाच्या पुढे आम्हाला एक नॉन व्हेज जॉईंट मिळालं, जिथे आम्ही आमचा लंच एन्जॉय करत आहे. चहासाठी जरा थांबलो आहे, थोडी भजी एन्जॉय करतो आहे. शिमलामध्ये आम्ही जेड वाईन रिसॉर्ट्स इथे आमचा रूम बुक केला आहे. ठरल्याप्रमाणे आम्ही आलो आहोत जेड वाईन रिसॉर्ट्समध्ये. ती जागा आहे. सो रेश्मा, काय म्हणणं आहे? थंडी आहे. सकाळी जास्त कळेल. रूममध्ये चेक इन झालं आहे आणि आता आम्ही जात आहे डिनर करायला. ह्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला त्यांचं रेस्टॉरंट आहे, जिथे आपण डिनर करू शकतो. आमच्या स्टेमध्येच ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडेड आहे, त्याच्यामुळे बुफे तर घेता येणार नाही. जे काय मेनूमध्ये यांनी मेन्शन केलं आहे पॅकेजमध्ये, तेच आम्ही ट्राय करणार आहे. सूपपासून सुरुवात. व्हेज सूप, सम साईड डिशेस, चिकन मसाला, रोटी, राईस, दाल मखनी, व्हेरी टेस्टी, आणि बुंदी रायता. शिमला डे 1, ब्राईट अँड शायनिंग, अँड नाव गोईंग डाऊन फॉर ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टला मी आलेलो आता. ऑलमोस्ट मला 9 वाजत आले. वडा सांबार आले. सांबार 2 जण आरामात दोन्ही आयटम खाता येते. समथिंग दॅट आय वुड लाईक टू टेक दिस मॉर्निंग. पूरी भाजी आजमाई जा रही है. बॅक टू रूम, बॅग्स घेऊन शिमला बघायला तयार. सो वी आर आउट नाव. तर आता मी निघालेलो आहे. आज शिमलाचा आमचा पहिला दिवस आहे. कुफरी करून आमची जागा आहे, तिथे आम्ही जातो आहे. आणि आता म्हणजे तुम्ही बघाल तिथे हॉटेल पण छान आहे जिथे आम्ही राहतो आहे. दिस इज अ प्लेस. ही संपूर्ण जागा आहे. आणि इथे असं पार्किंग स्पेस आहे. ही आमची गाडी आहे इथे मागे, जी आम्ही दिल्लीवरूनच ह्या गाडीतून आलेलो आहे. आणि आपण जरा ड्राइवर पण बोलिया. हे आहेत शिवम, राइट? आपका नाम शिवम है. तो हम लोग साथ में दिल्ली से निकले हैं, बट आई थिंक शायद हम सारे पॉइंट देख लें. कुफरी जा रहे हैं ना? कुफरी में क्या क्या स्पॉट जाएंगे? न्यू एडवेंचर पार्क, न्यू कुफरी. ओके, उसके बाद जाएंगे हम कुफरी. ओके ओके, तो शायद मॉल रोड जो शाम को रहेगा शॉपिंग के लिए. तर चला मित्रांनो, आता मी गाडीत बसतो आहे आणि मग सांगतो तुम्हाला. इथून तरी पण म्हणतात की 1 तास लागेल
मोस्टली शिमलामध्ये बर्फ पाहायला ॲटलिस्ट आता आम्ही नोव्हेंबर एंडला आलो आहे तर बर्फ तर पाहायला जास्त मिळणार नाही ते असं म्हणतात. बट ओव्हरऑल आत्ताच आम्हाला एक चांगला फील आलेला आहे. ओव्हरऑल जे माउंटन्स आहेत म्हणजे मी एक हवं तर लुक आता देता आला तर देतो. सध्या ट्रॅफिक लागली आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबायला लागलं आहे. म्हणजे इथे तरी ट्रॅफिक एक्सपेक्टेड नव्हती पण इथे सुद्धा काही ना काही कामं चालू असतात. ॲक्च्युली वाजले आहेत 11:15 पण छान आहे म्हणजे एकदम गारवा खूप छान आहे. काल रात्री तर म्हणजे 7 डिग्री होतं आणि एकदमच थंड म्हणजे एकदम आम्हाला रूममध्ये पण जमिनीवर पाय ठेवायला विचार करायला लागत होता. म्हणजे तुम्हाला स्लिपर्स किंवा जे काय फुटवेअर पाहिजेच तुम्हाला रूमवरती पण थांबायला. पाण्यात हात घालणं तर कठीणच आहे. सो फ्रेंड्स आता आम्ही इथे एका ठिकाणी आलो आहे ज्याचं नाव आहे ॲडव्हेंचर रिसॉर्ट्स न्यू कुफ्री करून आणि ही तिकडची जागा आहे. इकडे हा सगळा पार्किंग स्पॉट आहे आणि आमची गाडी इथेच थांबली आहे आणि इथून एंट्री आहे. हा संपूर्ण रस्ता आहे म्हणजे इथूनच आम्ही ड्राईव्ह करून आलो आहे सध्या. तर बघा आता ही लोक काउंटरवर काय सांगतात. ओव्हरऑल व्ह्यू आहे ठीक आहे. तर लेट्स एंटर ॲडव्हेंचर रिसॉर्ट्स. आता आम्ही तसे काही पॅकेज नाही घेतलेत तसं बघायला गेलं तर आम्ही एक साईट सीइंगच्या हिशोबाने आलो आहे कारण भरपूर सारे ॲडव्हेंचर ऑप्शन्स इकडे होते ज्याच्यामध्ये गो कार्टिंग आणि जे आपण बेसिकली मुंबईला खेळतो तेच सगळे ऑप्शन्स आहेत. इथे बाजूला रिसॉर्ट्स लागूनच आहेत. ते काही लोक खेळत आहेत यात लोक बसलेत. हे छोटे छोटे ॲडव्हेंचर यांनी ठेवले. इथे सेल्फी घेण्यात येत आहे. वेगवेगळ्या गेमच्या एंट्रीज आहेत इकडे. टनेल इंडोर ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे हेलिकॉप्टर राईड पण असते पण आज नाही आहे. बर्फ नसल्यामुळे बर्फ रिलेटेड स्पोर्ट्स पण नाही आहेत. बघूया मनालीमध्ये ते कॅचअप करता येणार का. आणि वेदर खूप छान आहे म्हणजे हात ऑलरेडी फ्रीज झालेले आहेत. ग्लोव्ज घातले पाहिजे होते असं वाटतंय बट ठीक आहे दिवस आहे वेळ निघेल काही प्रॉब्लेम नाही. हे माझ्यावरती बघा लोक लटकलेली आहेत. इथे झिपलाईन ॲडव्हेंचरची जागा आहे. नॉट सो क्राऊडेड. असं काही कुठल्या गोष्टीसाठी लाईन लावायची गरज नाही लागत आहे. जर कुठल्याही स्पोर्ट्सला ज्या दिवशी आम्ही आलो आहे म्हणजे आज आम्ही 26 नोव्हेंबर आहे ना संडेला आम्ही आलो आहे. संडे असूनही आम्हाला इतका काही मोठा क्राऊड दिसत नाही ॲटलिस्ट इकडे शिमलामध्ये तरी ह्या पर्टिक्युलर ॲडव्हेंचर स्पॉटला. आणि मी आणि रेश्मा आता आम्ही बसत आहोत चाट अँड फास्ट फूड कॉर्नरमध्ये. इथे हा आमचा बेसिक किचन आहे. आम्ही व्हेज मॅगी ऑर्डर केलेली आहे. तर इथे गरमागरम मॅगी आलेली आहे आणि तुम्ही बघतच असाल रेश्मा त्याचा पुरेपूर आस्वाद घेत आहे. हाऊ इज इट? ओके. अरे वा टॉर्नाडो.
बेसिकली पोटॅटोचे फ्राईड चिप्स आहेत जे क्रिस्पी. दुपारच्या टायमाला आम्ही असंच चिप्स सारखे आयटम खातोय. तर हे आम्ही दोघे बसून कुठेतरी खाणार. ह्या बाई ते बसायला जा. सो थोडं चाट वगैरे खाऊन जे काय चिप्स आणि मॅगी थोडेफार सिनेरीज फोटोज बघून आम्ही आता इथून बाहेर निघालो. ही आमची गाडी आहे. आता आम्ही निघतोय ज्या जागेचं ॲक्च्युअल जे कुफरी स्पॉट आहे जिथे अजून वेगळ्या टाईपचे ॲडव्हेंचर्स आहेत असं म्हणतात किंवा हिल स्टेशनवरून जो व्ह्यू असतो ते सगळे बघायला मिळेल. कुफरीच्या माउंटन एरियाला आलो आहे. तिथून हे असे घोड्यांवर बसून आत आपल्याला माउंटन्समध्ये घेऊन जातो. मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण मी आहे ह्याच्यावरती बसलेलो. ह्याच्यावर बसले तशा बऱ्यापैकी टफ राईड आहे. म्हणजे थोडं रिस्कीच वाटते कारण ही लोक एका वेळेला एकालाच चालवतात आणि त्याच्यासोबत दुसरा चालतो. तर मित्रांनो घोड्यांनी उतरल्यानंतर मग ते ग्रामपंचायतची एक एंट्री असते त्याच्याने आपण ही साईट सीइंग इकडची करू शकतो. मला तर इतकं काही घोड्यावर बसताना वाटलं नाही पण रेश्मा बऱ्यापैकी घाबरली होती कारण रस्ते खूपच खडबडीत आहेत आणि ते पूर्णपणे डामाडौल आहे. तिथे बेसिकली एक स्ट्रीट आहे इथे शॉपिंग आणि खायची जागा आहे आणि असे काही दुसरे छोटे छोटे आयटम्स आहेत. रेश्माचा प्रयत्न चालू आहे तिला काय आवडतं का तिला बघायचं आहे. सो काही आवडतं आहे का काही घेणार आहेस. हो गुड गुड गुड. आणि इथे पुढे अजून रस्ता आहे आणि इथे काही टिक्की चाट वगैरे सगळं बनतं आहे. तर बऱ्यापैकी हेच आहे. इथे सगळ्यांनी स्टॉल लावलं आहे या स्पॉटला येऊन. व्ह्यू तरी अजून काही दिसला नाही. व्ह्यू आम्ही आता जाऊन बघतो पण मोस्टली आलेल्या टुरिस्टला काही ना काही विकत घेण्यासाठी ऑप्शन्स आहेत. घेण्यासारखं तर मला तुला वाटतं काय आहे कारण मला वाटतं टोपी आहे ग्लोव्ज आहेत आपण सगळं घेऊनच आलेलो आहेत. हा आहे हे याक आहे इथे त्यासोबत फोटोज काढतात मेजरली. हा एक अट्रॅक्शन आहे. हा तर सफेद आहे असे अजून ब्लॅकवाले पण पाहिले. सो चालून चालून थकलो आहे प्रॉपर. आम्ही फक्त एक मध्ये एक छोटा गाडीचा ऑप्शन होता क्लाइंब करायला त्या गाडीतून आम्ही पुन्हा वर आलो. तर बेसिकली आम्ही ते पुढचे काही गेमिंगचा ऑप्शन होता तो केला नाही कारण ते खूपच खाली होतं आणि व्ह्यूही असं काही मिळत नव्हतं. आणि मेजरली यांनी ॲडव्हेंचरवर जास्त इम्पॉर्टन्स दिलं आहे की तुम्ही जेवढं तुम्हाला काय जे काय झिप लाईनिंग वगैरे करायची असेल तर. सो आय थिंक आमचं इकडचं तरी झालं. आता एक थोडंसं इकडे नाश्ता करून इकडे आमचं आता आम्ही एक ऑर्डर दिलेलं आहे. कसलं ते अरे वा याक जाताना दिसेल. अट्रॅक्शन ऑफ दिस प्लेस. तर हा चाट आला आहे. चाटमध्ये सॉस ऑलरेडी टाकला आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याची टेस्ट असेल याचा काही अंदाज नाही. आता बघूया टेस्ट रेशमा टेस्ट करून सांग असं वाटतं. ओके ठीक आहे जे आहे ते आता आम्ही संपू आणि मग निघू. आणि मग आमची पुन्हा ट्रिप सुरू झालेली आहे खाली उतरायची. पुन्हा तेच ह्यावेळेला थोडे घोडे मोठे वाटत आहेत पण स्लोप असायची हलकीशी एक भीती असते तशी आहे. व्ह्यू असा आहे अवतीभोवती आणि अनेक असे घोडे अजून येत आहेत. सो हा बेसिकली आमचा ट्रिप होता इकडचा आणि वरती पण जे आम्ही पाहिलं माउंटनवरती जाऊन. ओव्हरऑल आता वाटतं आम्ही सरळ मॉल रोडसाठी जाणार जो खूप पॉप्युलर आहे. मॉल रोडच्या जवळ आता आम्ही आलो आहे आणि इथे तिकीट काढावं लागतं. तिकीट आहे 2 लिफ्टसाठी आणि मोठी क्यू आहे इथे.
पहिल्या लिफ्टमधून आम्ही वर आलो आहे आणि दिसत असेल संध्याकाळ होत आली आहे, तर हळूहळू छान लिटअप झाले आहेत गोष्टी. आता मी दुसऱ्या लिफ्टकडे चालत आहे. इथे पण चांगलीच क्यू आहे. हा सुरू झाला तुमचा मॉल रोड. चांगली चहलपहल आहे, ॲक्टिव्ह आहे क्राऊड. लोकल दुकानं आहेत, ब्रँडेड दुकानं पण आहेत आजूबाजूला आणि भरपूर क्राऊड आहे. छान वाटतंय, वेदर खूप छान आहे आणि सगळं उजळ वाटत आहे. हा एक असा नजारा. ही खालची लेन, इथे सुद्धा शॉपिंग आणि फिरायला जागा आहे. छान वाटतंय बघून. पुढे जरा गेलं तर अजून बसायला आणि सिटी व्ह्यू घ्यायला एक जागा आहे. इथून सिटीचा खूप छान व्ह्यू दिसतो. हे बघा, आणि हे इकडचे स्ट्रीट्स, लोकल चहलपहल बघायला मिळणार. म्हणजे वेदर छान असल्यामुळे इथे बसून कुठेही तुम्ही थोडा वेळ थांबू शकता, गप्पा मारू शकता. व्हेरी गुड. क्राऊड इज व्हेरी लाईव्हली. हा खालच्या लेनला जायचा रस्ता आणि हा टाउन हॉलची बिल्डिंग जबरदस्त. टाउन हॉल म्युन्सिपल कॉर्पोरेशन शिमलाची ही जी बिल्डिंग आहे ती इतकी सुंदर वाटत आहे. संध्याकाळ झाली आणि ज्या पद्धतीने तिला लिटअप केलेलं आहे, त्याच्या अवतीभोवती जे काय नजारा दिसतोय खूप छान आहे. म्हणजे खूप वेळ इथंच थांबावं असं वाटतंय. आता एक छोटा ब्रेक घेतला आहे. आम्ही थोडासा चहा शोधत होतो. शेवटी चहा आम्हाला मिळाला आणि त्याच्यासोबत थोडा सँडविच अँड सम टी. सो आता आम्ही जात आहे चर्च हा पॉईंट बघायला. खरं छान स्पॉट वाटतं असं बघून तरी. सध्या तर चर्च मागे दिसतोय. वाव, इथे तर एक वेगळाच माहोल. इथे पण खूप छान वाटतंय. मस्त स्पॉट आहे आणि इथून हा रस्ता जातो चर्चला. दिस इज नाईस. मस्त आहे, सॉलिड लिटअप आहे. बरं झालं इथं वर आलो, कारण खालती जे होतं त्याच्यापेक्षा पण छान वाटतं. भरपूर लोक आहेत तिथे. वाव, दिस इज अमेझिंग. फारच छान आहे. एवढा क्राऊड आहे, संपूर्ण क्राऊड आहे इथे. एवढा असं वेगळा सगळेजण आहेत. खूप छान एरिया आहे. इथे वाटतं कोणाचं एक कॉटेज आहे जे यूजमध्ये ना. इट्स अ लायब्ररी. इट्स अ लायब्ररी. हिमाचल प्रदेश स्टेट लायब्ररी शिमला. चर्च बंद आहे आणि त्याच्यामुळे मोस्टली सगळीजणं खालीच थांबलेली आहेत. त्यासाठी इन्क्वायरी करायला लागेल की नक्की चर्च चालू असतं की नसतं. ही जागा आहे आणि पुन्हा इथून वाटतं खाली जाता येतं असा काहीतरी हा रस्ता. म्हणजे मी रेकमेंड करीन जे कोणी शिमलाला याचा विचार करत असेल, ज्या पद्धतीने इथे क्राऊड जिवंत आहे, ज्या पद्धतीचा इथे एरिया आहे, लाईट्स आहेत, जो टोन आहे, एक ठराविक म्युझिक मागे पळते आहे. चर्चच्या शेजारीच हे फादर ऑफ द नेशनचा स्टॅच्यू बनवलेला आहे महात्मा गांधी यांचा. ओव्हरऑल आता मी तुम्हाला दाखवतो पूर्ण पॅनोरामिक व्ह्यू. अगदी सुंदर आहे. हा इथे फ्लॅग आहे, खूप सुंदर, खूप सुंदर. एकदम टुरिस्ट लोकांची चांगली झुंबड दिसते.
ये मुझे एक टूरिस्ट मिली, आप यहाँ पर कहाँ कब आई आप शिमला में? यहाँ की है? अच्छा, थोड़ा अच्छी जगह बताइए कुछ कुफरी। ओ मॉल रोड इज द मोस्ट पॉपुलर प्लेस। इंडियन फ्लॅग आणि हिमाचल राज्य संग्रहालय। ह्याच्यात पण काहीतरी फीज वगैरे असेल ना, की असंच आहे? म्युझियम आहे, म्युझियम जायसाठी जागा आहे। मेटल क्राफ्ट जागा होती, चप्पल, बांबू क्राफ्ट पण छान आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे तसंच ठेवलं आहे असं। कुल्लू शॉल, कुल्लू शब्द फायनली बघायला मिळाला। इंदिरा गांधी मेमोरियल काय आहे तर क्ले आहे, हँडीक्राफ्ट्स। चंद्र खूप सुंदर दिसत आहे, खूप छान वाटत आहे। हँडीक्राफ्ट्स, नेचर पेंटिंग्स, बेसिकली जागा आहे, छान आहे। आपण एक छान त्यांनी छोटा आणि गरजेपुरतंच ठेवलं, छान असे स्पॉट्स बनवलेत बसायला। सो आता आमचा प्लॅन आहे मसाला कॉर्न खायचा, लवकरच मिळेल। सो या वातावरणात मसाला कॉर्न खायची मजाच वेगळी आहे। 6:15 पण नाही झालेत, पण असं वाटतं की 9-10 वगैरे वाजले असतील। हॉटेलमध्ये डिनर आहे तर त्याच्यासाठी पण आम्हाला पोचायचं आहे, पण ते चालेल, ते आरामात पोचू शकतो। आता मी सुद्धा एक टेस्ट घेणार आहे ती। गुड, ग्रेट इन दिस वेदर। ते अटल बिहारी वाजपेयी मेमोरियल जागा बनवली आहे मस्त, आणि हा संपूर्ण क्राऊड इथे आजूबाजूला दिसेलच आपल्याला। इथून असं शहर पाहायला मिळत आहे। वाव, ओके। सो आमचे शिमलाचे स्पॉट्स ऑलमोस्ट झालेच आज तसं बघायला गेलं तर, आणि आता इथून आम्ही परत हॉटेलवर जातोय डिनर। सो बॅक टू हॉटेल आफ्टर अ गुड डे। आम्ही पुन्हा डिनरसाठी आलो आहे आणि रेशमा ऑलरेडी सज्ज झाली आहे। इथे आम्हाला काही त्यांनी फिक्स मेनू ठेवला आहे, त्याच्यातनंच आम्हाला घ्यावं लागतं, म्हणजे सांगितल्यावर ऑब्वियसली चार्जेबल अजून पण मिळतं। सो हिअर इज सूप, हा वेज सूप आहे। दिस इज दी टिपिकल, हे त्यांचं कॉम्प्लिमेंटरी, आणि इथे सूपचं सेवन केलं जात आहे। सूप मला वाटतं मी हा पहिल्यांदा अशा टाईपचा खातो आहे, वेज सूप, आणि याच्यात थोडे व्हेजिटेबल पीसेस आहेत टिपिकल, आणि चव पण चांगली, हलकंसं तिखट आहे। म्हणजे मला वाटतं आम्ही जेव्हापासून हरियाणापासून जे पुढे आम्ही निघालो आहे तेव्हापासून आता पहिल्यांदा काहीतरी हलकंसं तिखट खायला मिळतं असं मी बोलेन। म्हणजे काल पण आम्ही जेवलो किंवा जेवढं पण आम्ही खातो आहे आपल्याला थोडं हलकंसं तिखटची सवय आहे, तर अजिबात पण ह्याच्यात आहे, आणि गरम पण आहे तर चांगलं वाटतं। मे बी थंडीमुळे आम्ही सगळे आयटम थोडे थोडे मागवलेत, कारण इथे म्हणजे एक व्हेज नॉनव्हेज जरी मागवलं तर एवढा मोठा बाऊल येतो व्हेजमध्ये, मग क्वांटिटी जबरदस्त आहे, खूप छान आहे, नो डाऊट, बट आमच्या दोघांसाठी ते अति आहे। तर ही एक रोटी आम्ही मागवली, कारण तोच ऑप्शन आहे। हा दाल राजमा आहे, कारण डाळीमध्ये पण त्यांनी हाच ऑप्शन दिलेला आहे, आणि हे आहे व्हेज मिक्स भाजी, आणि हा काहीतरी वेगळाच आयटम आहे, जिरा राईस, सॉरी जिरा रायता मी कधी ऐकलं पण नव्हतं। सो हा आहे चिकन मसाला, आणि ऑब्वियसली त्याची पण क्वांटिटी
याच्या एवढी जास्तच येणार होती, बट आम्ही त्याला बोललो कमी द्यायला. हाव इज द चिकन बाय द वे? काल सारखंच. आणि रोटी खाली, चांगली टेस्ट होती. रोटी आणि भाजीचं कॉम्बिनेशन चांगलं लागलं. दाल राजमाची मला तरी सवय नसल्यामुळे मला ओके लागते, पण जेवण चांगलं आहे. कालची दाल मखनी ऑब्वियस ह्याच्यापेक्षा बेटर होती. सो पोस्ट डिनर आता पुन्हा रूमवरती. एक छान झोप झाली म्हणजे सकाळी लवकर उठायला आम्हाला पण बरं पडेल, बिकॉज मनालीचा रस्ता मोठा आहे. शिमलाची आमची टूर झाली आहे आता, आणि नेक्स्ट ट्रिप आहे मनालीला. ते तुम्ही आमच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.